नमस्कार मैत्रिणींनो. आता कळतं खरं, रात्री जेवण केल्यानंतर सगळं किचन वगैरे का साफ करायचं. खरंच आता आईची आठवण येते. आईचे संस्कार, लावलेली सवय हे आता कळते. तेव्हा वाटायचं आई काय सांगते, कंटाळा येतो मला काम करायचा. पण खरं आहे, आईचे संस्कार आहेत हे. जेवण झाल्यानंतर सगळं किचन, गॅस शेगडी साफ करून ठेवायची. आता गॅस शेगडी, आम्ही लहान होतोत ना मैत्रिणींनो, तेव्हा चूल होती. आई जेवण केल्यानंतर म्हणायची तू भांडे घास, मी चूल पोतारा आणि तेवढं सारून घेते चुलीसमोरचं. तर आई सगळं सारवून घ्यायची, भांडे घासायची. मी म्हणायची काय तू सारखं सारखं तेच सांगते, किचन साफ कर, कुठं मी चुलीला पोतारा देते, तू भांडे घास. पण खरंच रात्रीचं आपल्या घरात कधी पण लक्ष्मी वास करते. त्यासाठी तुमचं आहे ना स्वयंपाकघर कधी पण स्वच्छ पाहिजे. हे बघा, आता कळतं आहे की आईने लावलेली संस्कार आणि सवय आत्ता एवढी मोलाची येते. आणि खरंच आता अक्षरशः सांगताना पण डोळे भरून येतात की आईची सवय ही, की सगळं स्वच्छ करून ठेवायचं. पूर्वी तर पोतारा होता, चुलीला जेवल्यावर पोतारा द्यावा लागायचा, सारवून घ्यावा लागायचं तेवढ्याच जाग्यात. नाहीतर रात्री नाही केलं तर सकाळी उठून. पण शक्यतो माझी आई रात्रीचंच चूल पोतारा करून सारवण करून झोपायची आणि आम्ही भांडे घासायचो. एवढं छान आईची सवय संस्कार होते ना, आता कळतं आहे. हे बघा सगळं स्वच्छ. त्याच्यामध्ये आज गुरुवार, मी नवनाथ ग्रंथ पारायण सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं सगळं घर स्वच्छ वगैरे करून मी आज गुरुवारी नवनाथ ग्रंथालाची सुरुवात केलेली आहे. हे बघा मैत्रिणींनो, पूर्ण स्वच्छ आहे. आईचे संस्कार लय मोलाचे आहेत, लय मोलाचे आहेत. आईची शिकवण आहे, आईच्या शिकवणीचा ठेवा आहे हा. आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही आहेत. आईची सवय होती, आता कळते आईने का सांगायची. आता कळते क्षणाक्षणाला आई ओरडायची तर. हे सगळे तिचे संस्कार आहेत आणि तिचं वळण आहे हे. आज आपण जोपासीत आहोत हे सगळं. मी आईला धन्यवाद म्हणते. आई खूप 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 धन्यवाद, तू आज हे सगळं मला शिकवलंस, आज मी हे सगळं करते. खूप धन्यवाद आई. आय लव्ह यू आई.